नमस्कार, वर्ल्ड ऑफ फ्लेवर्समध्ये आपलं स्वागत। आज मी तुम्हाला सुक्या खोबऱ्याची चटणी दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 1.5 वाटी सुकं खोबरं, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 10-12 कढीपत्त्याची पानं, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, 2 टीस्पून धणे पावडर, 2 टीस्पून लाल तिखट, हे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, 1 टीस्पून जिरे पावडर। आता सगळ्यात आधी पॅन गरम करून त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। आपल्याला सुकं खोबरं मंद आचेवर छान लालसर, थोडं लालसर होईल असे भाजून घ्यायचे आहे। आता तुम्ही बघू शकता खोबरं छान भाजून झालेलं आहे। आपण ते काढून घेऊया आणि त्यात आता आपण कढीपत्त्याची पाने भाजून घेऊयात, कारण ही कढीपत्त्याची पाने धुवून घेतलेली आहेत, ती ड्राय व्हायला हवी आहेत, म्हणून आपण ती भाजून घ्यायची आहेत। आता तुम्ही बघू शकता कढीपत्त्याची पाने छान भाजलेली आहेत। आता एका मिक्सरमध्ये आपण पहिल्यांदा लसणाच्या पाकळ्या क्रश करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, त्याच्यानंतर आपण त्यात सुके खोबरे, कढीपत्ता, धणे पावडर, जिरे पावडर, मीठ, साखर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत। आता हे आपण सगळं छान वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता आता खूप छान असा रंग आलेला आहे। ही चटणी खूप छान आणि चटपटीत अशी लागते। अशा पद्धतीने तुम्ही चटणी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। चवीला खूप छान लागते चटणी ही। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून कळवा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।